ते थांब थांब असताना आधीपासून बघा. नमस्कार मंडळी, मी तुमचा सगळ्यांचा लाडका कार्तिक शिकर. आज गुरुवार होतो म्हणून आपल्याला ते ड्रेस कोणता घालू कळतच नव्हता आणि आम्ही तिघांनी पण नवनवीन ड्रेस घालून कॉलेजला निघालेलो होतो. आणि ओम तर व्हिडिओ असू नाही तर काय असू माझ्या पॉप्युलॅरिटी भेटेल ए राव मित्रासाठी थांबला का आज ए राव कंडिशन माहिती इथं थांबला का आजच्या दिवस लय महत्वाचा. ती पण युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम होणार पण पॉप्युलॅरिटी वाटेल. आणि ओम तर आपल्याला सोडून निघून गेला होता. वर्गात तर सरांनी एक टास्क दिला होता, माझा पूर्ण झाला होता, पण बाकीचे ते लिहायचंच होते. कॉलेज सुटल्यानंतर परत आम्ही आवरून इकडं फोटोशूटसाठी आलो होतो. रील आणि फोटो काढले. माझ्या मोबाईलचा आजचा पडलेला लय बेकार अवस्था झाली. डायरेक्ट स्क्रीन कार्ड आतली स्क्रीनच फुटल्यागत झाले. लय बेकार. हे बघा आता लय महागात पडले मला ते. तर मग आम्ही स्क्रीन गार्ड टाकलं आणि यांना म्हटलं आता काही पण उद्या मला एक चहा तर पाजाच. आणि नंतर मग डायरेक्ट आम्ही हनुमानरायाचं दर्शन घेतलं आणि तिथून मी पाया पडून बाहेर असतोपर्यंत हे तर इकडे येऊन कोणातरी सोबत फोनवर बोलतो. हे होतं बघा डायरेक्ट आपल्याला क्रिसचं गाणं म्हणून दाखवतोय. आणि संध्याकाळी तर आपण जेवूनवरती आलो होतो, पण यांची बैठक तर काय अजून उठतच नव्हती. नंतर मग आम्ही केक आणायला गेलो होतो, कारण की आमच्या शंकरचा बड्डे होता. यामध्ये तर केकच आहे, पण याच्यात काय आहे? याच्यात तर आपण अंडे आणले होते. आणि हे बघा बड्डेसाठी उपस्थित मान्यवर तर रेडी होऊन आले होते, पण बड्डे बॉय तर काय रेडीच होत नव्हतं. केक आणि ते पाहून तर बड्डे बॉयच्या चेहऱ्यावर हसवा आलंच होतं. मग आम्ही सर्वांनी त्यासोबत एक फोटोशूट केला. आणि या सर्वांमध्ये आपल्या एक स्नॅपचा मित्र तर होताच. स्नॅप काढणे त्याला आवडत होतं. आणि थांबा, तुम्हाला राडा म्हणजे काय बघायचं आहे का? तर बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शंकर, हॅपी बर्थडे टू यू. हा सुट्टीच नाही, हमारे यहाँ ऐसंही होतंय. हा शंकरला तर आता आम्ही असा रात्रीच्या पारी धप्पा दिलाय की शंकरला आता काही सुधारतच नव्हतं. आता रूम एवढी घाण केली म्हणलं आम्हाला साफ करायला लागणार. मग काय आम्ही कामाला लागलोच होतो. बर्थडे सेलिब्रेट करून कसं वाटतंय? काय आता अंड्याचा ना? नाही फोडा अजून 2-3 फोडायचे ना अंडे. वास कसला येते आता बेकार. रात्रभर रूमला झोप लागेल का? आता काय, आता आम्ही केली काशी, आता आम्हाला साफ करायला लागणार. हे छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.